Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बोलतोय का दादा भाऊ? बोलतोय का? हे रुपये घ्यायचं. ग्रामच लोक नको घेऊ, लोक नको घेऊ, लोक काय करायचं? बिबट्या धरला तर हलवून द्यायचं नाही. त्यांना वन अधिकाराला तुम्ही आदेश करा, इथंच गोळ्या घाला, पिंजरा उचलून त्या मुलीच्या नंतर जी लेडीज गेली ती तुमची आई होती? माझी आई. ठीक आहे. तुम्ही तिथं समोर राहिलाय? हा, समोरच राहिले. हा. समोर तिला ते घरापासून उचलून या उसापर्यंत आणलं होतं? हा, इथपर्यंत आणलं होतं. इथपर्यंत आणलं का? इथं कोपऱ्यात सोडलेली घरापासून. बरं. हा, ही घटना साधारण किती वाजता घडली होती? ती सकाळी 6 वाजता घडली. म्हणजे 6ला आई बाहेर आली होती का काय, कशासाठी? आई बाहेरच आली होती. म्हणजे असे मी गाय बांधत होतो, पाठीमागून ती लघवीला मला या कारणाने ती आली. आल्यावर मी म्हणलं आता आई परत घरात गेली काय म्हणून बघायला गेलो, तर तोपर्यंत ते रक्तन ते आईला न्यायला ओढून आम्ही पळत. ओढल्यानंतर कळलं, त्याच्या आधी नव्हतं कळलं? नाही, आता पाठीमागं ओळून काय पाहणार आहे माणूस. लगेच म्हणलं रोजच्या प्रमाणे मी आपल्या गाय बांधित होतो. मग आता आई आलेली म्हणलं आता असं लगेच गेलं तिथं जवळच. आणि ते काही लई हे नव्हतं मैदानात, फार टॉयलेट जवळ. हा, टॉयलेट तिथे. बरं, आता एवढ्या दिवसानंतर हा, परत तुम्हाला इथं कुठं असं जाणवलं का की तसा बिबट्या दिसतोय किंवा काय, किंवा फिरलाय कधी? नंतर त्याच्यानंतर हा, त्या घटनेनंतर परत तुम्हाला इथं बिबट्या दिसला का कधी? 2 बिबटे नेले तिथून. नाही, ते पकडले. हा, पकडल्यानंतर परत इथं काय जाणवलं का? नाही दिसले ना. इकडं नाही आलेलं, पण तिकडे दिसले. तिकडे पहिले हा, इथे काय परत झालेलं नाही म्हणजे घटना? हा, इथं जी आईची घटना झाली त्याच्यानंतर बिबट्या परत दिसणार, 2 पकडले गेले. पकडले. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी रोजच यायचे ना आमच्या घराजवळ. हा, आमच्या घराच्या थोडा आसपास दररोज यायचे. तुम्ही तुमच्या आईला ओढून नेता, तुम्ही पाहिलं का त्याला ओढून नेतोय असं? नाही पाहिलं. काय झालं नाही. मला म्हणायचं यातून असं की समजा तो बिबट्या आहे, जे जेरबंद झाले ते वेगळे असतील आणि हा पुन्हा त्या ठिकाणी बक्ष मिळतोय का म्हणून येतोय का, म्हणजे त्याचा आपल्याला थोडासा अभ्यास ठीक आहे बाबा. आता कसं आहे माहिती का, ही आमची टीम आहे. धनंजय कोकणे आहे, ते विनोद सोनवले आहेत, ते साळुंके, विकास साळुंके, नवनाथ आहेत. तर आम्ही आता त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन खात्याच्या वतीने आलेलो आहोत. फक्त ग्रामस्थांनी आम्हाला इथे योग्य ते सहकार्य करावं. आपल्याला इथं फक्त एक असेल की खूप घाई करून लगेच तो काही मांजर नाही की पकडला घेऊन गेले, तर आम्ही आमच्या परीने निश्चित प्रयत्न करणार आहोत. वन खातं तुम्हाला निश्चित तिथं योग्य ती मदत देत आहे. फक्त आम्हाला तुमचं योग्य ते सहकार्य असेल. आमचं सहकार्य राहणार तुम्हाला. पण आमचं कसं आहे का, आमची तळमळ होती. आमची आई स्वतःची गेली. अगदी बरोबर. आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत. तुम्ही आम्हाला याच्यातून मुक्त करा ना. बाबा कसं आहे, आम्ही एक त्रयस्थ म्हणून आलेलो आहोत. मी शिरूरचा, शिरापूरचा, परंतु हे जे आमची मंडळी जुन्नरची, ही फक्त आम्हाला एक तळमळ आहे तुमच्या सगळ्यांची, म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही निश्चित आमच्या परीने जेवढं करता येईल तेवढं निश्चित करू. आम्ही साथ देऊ तुम्हाला. सगळ्या ग्रामस्थांनी साथ दिली ना, याचं आपण उत्तर काढल्याशिवाय आपण जायचं नाही. आम्ही साथ देणार तुम्हाला. आम्ही काही हे नाही. मग आता तुम्हाला 7 वाजता द्यायची तर मी पळत कसं काय आला असतं इकडे? नाही, तुमचं आहे बघा, तुमच्या भावना माझ्या लक्षात येतात. परंतु आता कसं असतं माहिती, जी गोष्ट घडून गेली ती परत आपल्याला आणता येत नाही. परंतु भविष्यात घडू नये म्हणून आपल्याला जे काय करायचं आपण निश्चित करूया. मग एवढ्या महिना झाला, एवढ्यात या 2-3 घटना प्रत्येक किलो लांब झाले का? इथं जवळजवळ घटना आलं लक्षात. इकडे खाल्लं का पुन्हा इकडे आलं लक्षात. म्हणजे तोच
बिबट्या 1-2 किलोमीटरचं अंतर फक्त नाही का? बरोबर आहे. आणि त्याच्यात मग आम्हाला तेच हवंय की एकाच बिबट्यापासून या घटना घडल्या नाही, आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. एक शेळी खाल्ली त्याने इथं हा? नाही ना तो दुसऱ्या कोणी खाल्ली असं ते माहित नाही पण शेळी ना हे काय इथं तुमच्या म्हणण्यानुसार तो मॅनेजर तो एकच माणूस. त्याला थोडं रक्त लागले ते. ठीक आहे काय हरकत नाही. आणि मग अशी बिबट्याचा उल्लेख जो केला, खरं तर आता ऊसतोड सुरू झाल्यानंतर हे बिबट मानव संघर्षाचे जे प्रकार आहेत हे सातत्यानं वाढत जाणार. पत्रकार बांधव, कालही पिंपरखेडची घटना आपण सर्वांनी ही फार उत्तम पद्धतीनं कव्हर केली, पण या पुढील काळात सुद्धा जशी ऊसतोड होईल त्या पद्धतीनं ऊसाची लपण आहे, बिबट्याला लपण ही ऊसाची. मग अशी सत्यशील दादा म्हणाले की तज्ज्ञ सांगतात का ऊसाची लागवड बंद केली तर बिबट्याचा प्रश्न सुटेल, पण ऊसाशिवाय आमच्याकडे दुसरं पीकच नाही. आणि मग हा प्रश्न कसा सोडवायचा, तर आज पिंपरखेडला शार्प शूटरच्या टीम पोचलेल्या आहेत. ही खरं तर एक फार महत्त्वाची घटना आहे. त्या म्हणजे या नरभक्षक जे काही बिबटे या परिसरात असतील, पिंपरखेड जांबू त्या परिसरातले नरभक्षक बिबटे जे असतील, यांना जेरबंद करण्याची आणि जेरबंद झाला नाही तर ठार करण्याची परवानगी आपण काल रात्री 11:30 वाजता याची तोंडी परवानगी आपण घेतली आणि त्यानंतर आज सकाळी त्याची लेखी परवानगी आलेली आहे. त्यानुसार 3 शार्प शूटरच्या टीम या पिंपरखेड परिसरात आता पोहोचलेल्या आहेत, कारण याशिवाय आता पर्याय राहिला नाही. आता आमची सहनशक्ती संपलेली आहे.